समालोचन कक्षामध्ये माझ्या समवेत गुणलेखक संकेत पवार देखील जोडले गेलेले आहेत. त्यांची देखील महत्त्वाची भूमिका राहिली आहे या स्पर्धेमध्ये. बाबा ग्रुप 9797चं हे दमदार तुफानी आयोजन आहे. विलोभनीय असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय आणि क्रिकेट रसिकांना खऱ्या अर्थानं भुरळ घातलेली ही स्पर्धा आहे बाबा चषक 2026. आणि आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला टीम पाहायला मिळते. मोरेश्वर एंटरप्राइजेस, शिवम स्पोर्ट्स गिरसे, गिरसे संघ एक अतिशय चांगला संघ आहे. अनेक साऱ्या मोठमोठ्या स्पर्धांमध्ये या टीमला मी खेळताना बघितलेला आहे. पण यस, कॅप्टननं उल्लेख केला की या हंगामामध्ये कुठेतरी संघ तेवढा जास्त खेळलेला नाही आहे. पण एकापेक्षा एक सरस खेळाडू या टीमकडे देखील आहेत आणि कुठल्याही टीमला पराभूत करण्याची क्षमता त्यांच्या खेळाडूंमध्ये आहे. पण क्षमतेनुसार कामगिरी करावी लागणार आहे. दुसऱ्या बाजूला SP11 सुपोंडे संघ आणि या संघाचे खेळाडू देखील या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी अतिशय उत्सुक होते. आज त्यांना देखील संधी मिळते. आघाडीचे फलंदाज खेळपट्टीवर दाखल झालेले आहेत. अनिकेत पाटील आणि निलेश धापसी हे दोन सलामीवीर. अनिकेत पाटील जो संघाचा कॅप्टन देखील आहे. प्रत्येकी 4 षटकांची मॅच. पहिलं षटक पॉवर प्लेचं असणार आहे. यस सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आदरणीय निलेश सांबरे साहेबांचं शुभागमन या क्रीडा नगरीमध्ये होत आहे. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये त्यांचं सहर्ष स्वागत. बाबा ग्रुप 9797 आणि या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय निलेश निमसे साहेबांच्या माध्यमातून आदरणीय निलेश सांबरे साहेब यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला या स्पर्धेच्या दरम्यान पाहायला मिळते. जिजाऊ सामाजिक व शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय निलेश सांबरे साहेब आपल्या या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित होत आहेत. स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी त्यांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतःकरणातून स्वागत स्वागत स्वागत. साहेबांच्या समवेत त्यांचे चिरंजीव सन्माननीय धीरज निलेश सांबरे साहेब देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आपण करूयात हार्दिक स्वागत. व्यासपीठावरचं हे दृश्य तुम्ही पाहू शकाल. आदरणीय निलेश सांबरे साहेब यांच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्य केले जात आहेत. एक अतिशय मोठी आणि मोलाची उपस्थिती आपल्या या स्पर्धेसाठी आदरणीय निलेश सांबरे साहेबांची तसेच त्यांच्या समवेत धीरज सांबरे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि आता आजच्या या रजनीच्या खेळाला देखील आपण सुरुवात करतोय. पहिला सामना मोरेश्वर एंटरप्राइजेस शिवम स्पोर्ट्स गिरसे विपक्ष SP11 सुपोंडे. टॉस गिरसे संघाने जिंकलाय. प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय आणि पंचांचा इकडे आपल्याला आता ग्रीन सिग्नल येतोयच. मॅचला सुरुवात होते. निलेश धापसी ऑन स्ट्राईक. पहिल्या षटकासाठी गोलंदाज अजय पांढरे. पहिला बॉल. पहिलाच बॉल थोडासा खाली राहणारा होता. बॅकफुटला जात असताना टॅप केलंय. कव्हर्समध्ये बॉलला खेळले आणि पहिल्याच बॉलवर एक क्विक सिंगल पूर्ण करत असताना फलंदाज निलेश धापसी. अतिशय महत्त्वाचा फलंदाज आहे. टॉप ऑफ द ऑर्डर. त्याची भूमिका फारच महत्त्वाची आहे या टीमकरिता आणि कॅप्टन त्याच्या समवेत आपल्याला पाहायला मिळतोय अनिकेत पाटील. 4 षटकांच्या लढती आणि 4 ओव्हर्समध्ये आपण बघत आलेलो आहोत की कुठेतरी 45 ते 50 धावांपर्यंत
जेव्हा धावसंख्या जाते तेव्हा मात्र निश्चित रूपानं त्या धावसंख्येचा पाठलाग करणं थोडंसं खडतर जातं. त्याहीपेक्षा अधिक धावा काही सामन्यांमध्ये आपण बघितलेल्या आहेत. अगदी 60, 65, 70, 75 धावा देखील पाहायला मिळालेल्या आहेत. सुरेख फटका बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट आणि बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार, अफलातून चौकार. ग्रेट स्टार्ट बाय अनिकेत. थोडीशी विट मिळाली होती. बरोबर बॅकफुटला जात असताना स्क्वेअर कट केला आणि गॅपमधून बॉलला पाठवलं. यावेळेला बेट करत असताना हॅमर केलाय. लाजवाब फटका. बॉल चाललाय डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा पार. एक्स्ट्राऑर्डिनरी फटका, षटकार. काय कमालीची सुरुवात केली आहे कॅप्टन अनिकेत पाटीलनं. अगोदर स्क्वेअर कट क्लासिकल चौकार दाखवला, त्याच्यानंतर मात्र स्लोवर बॉल होता, परंतु थोडासा आखोट टप्प्याचा बॉल आणि खूप लवकर पीक देखील केला होता. वाट पाहिली चेंडूची, चेंडूला येऊ दिलं आणि त्याच्यानंतर वाट लावली देखील. जणू काही चपराकच दिली होती त्या बॉलवर. बॅकफुटला जात असताना डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे बॉलला फेकून दिलं 6 धावांकरिता. तर पहिला चौकार आणि पहिला षटकार आजच्या या रजनीतील अनिकेत पाटीलच्या बॅटमधून आलाय. धावसंख्या बिनबाद 11. नेक्स्ट बॉल. यावेळेला क्विकर डिलिव्हरी, भन्नाट वेग दाखवलाय आता आणि बीट केलंय बॅटरला. याही वेळेला स्क्वेअर कट लगावण्याचा प्रयत्न होता, परंतु वेगात बीट झालाय बॅटर. 4 चेंडूंचा खेळ संपलेला आहे. 11 धावा फलकावर. सुपोंडे संघ प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये. यानंतर आणखी एक मोठी मॅच आपल्यासमोर असेल. स्वराज 11 टिंबिवली विपक्ष धर्मवीर कसारा. दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. इनिंग्स ब्रेकमध्ये टॉस केला जाईल याची नोंद कर्णधारांनी घ्यायची आहे. पुढचा बॉल. ओ सुरेख बॉल आणि दांडी गोल. बॉल थोडासा खाली राहिला. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाजाची पूर्णपणे भंबेरी उडाली आणि विकेट डाऊन. धक्काच बसलाय फलंदाज अनिकेत पाटीलला, कारण हा बॉल त्याला अपेक्षा नव्हती की असा खाली राहील. थोडासा बाउन्स कमी राहिला, परंतु मुवमेंट किती चांगली होती. टप्पा पडल्यानंतर बॉल झपकन आतमध्ये देखील आला आणि ही खऱ्या अर्थानं कला आहे गोलंदाज अजय पांढरेची. कमबॅक त्याने करून दाखवलंय. 2 मोठे फटके आले होते त्याच्या विरोधात, परंतु तदनंतर 2 चांगले बॉल टाकलेत, एक डॉट डिलिव्हरी आणि त्याच्यानंतर ही महत्त्वाची विकेट त्याने काढली आहे. पहिला धक्का बसलाय कॅप्टन अनिकेत पाटीलच्या रूपात सुपोंडे टीमला. धावसंख्या 1/11. पहिल्या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. नवीन बॅटर मैदानामध्ये पोहोचतोय रुपेश जाधव. व्यासपीठावर सध्या सन्माननीय निलेश सांबरे साहेब अर्थात आपल्या सर्वांचे लाडके आप्पा विराजमान आहेत. त्यांच्या समवेत त्यांचे चिरंजीव धीरज सांबरे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. फटका छान आहे. बॅकफुटला जाऊन पुल केला आणि अगदी गॅपमधून वेकेंट एरियामधून बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. खणखणीत चौकार. पोझिशनमध्ये येत असताना चेंडूची लेंथ फार लवकर पीक केली होती आणि त्यामुळेच इन फ्रंट ऑफ स्क्वेअर हा पुल शॉट सजवला. अगदी नियंत्रणात होता फलंदाज. पहिलं षटक संपले. धावसंख्या 1/15. थँक्यू. आपण नुकतंच आपल्यामध्ये उपस्थित झालेले सर्वांचे परिचयाचे हे व्यक्तिमत्व, नेहमीच गोरगरिबांच्या हाकेला धावणारं व्यक्तिमत्व, जिजाऊ सामाजिक शैक्षणिक संस्था, जिजाऊ एक आधारवड या संस्थेचे संस्थापक आणि नेहमीच गरिबांचे अनाथांचे कैवारी म्हणून ज्यांना संबोधलं जातं. अनेक ज्यांनी
मोठमोठे हॉस्पिटल्स गरिबांसाठी मोफत उपचारा स्वरूपात उपलब्ध करून देणार हे व्यक्तिमत्व. असं व्यक्ती बनणं देखील सोपं नसतं, कारण या प्रकारची भूमिका घेणं अतिशय कठोर भूमिका, आणि त्यानंतर मग आपल्याला अनेक गोरगरिबांसाठी झटणारं हे व्यक्तिमत्व, दिवस रात्र ह्या गोरगरिबांसाठी झटणारं आणि गोरगरिबांसाठी नेहमीच उपस्थित राहणारे व्यक्तिमत्व. सन्माननीय सर्वांचा परिचयाचे आपले आप्पा निलेशजी सांबरे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान या बाबा चषकाच्या वतीने आपण करणार आहोत. तर आपण विनंती करूया, निलेशजी सांबरे साहेब आपण या आपल्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या ठिकाणी यथोचित मान सन्मान आम्ही करत आहोत, त्याचा आपण स्वीकार करावा. किरणजी जोशी भाऊंच्या शुभास आपण हा यथोचित मान सन्मान इथे करत आहोत. आणि निलेशजी निमसे देखील उपस्थित आहेत, त्यांच्या शुभास आपण हा सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. हा सन्मान त्यांच्या कार्याचा आहे. त्यांनी आज जिजाऊ नावाचं एक वृक्ष लावलं, त्या वटवृक्षाच्या परंतु त्या वटवृक्षाची सावली आज सर्व अनाथांच्या गोरगरिबांच्या. तर मी विनंती करेन साहेबांना की आपल्या या ठिकाणी सन्माननीय धीरजी निलेश सांबरे उपस्थित आहेत. साहेबांना आपण सन्मानित करणार आहोत. आपण यापुढे आपला शुभ सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत. साहेबांना विनंती असे की आपण या स्पर्धेबद्दल 2 शब्दामध्ये आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे. आज आपल्या आगाई विभागात बाबा चषक हे गेल्या किती दिवसापासून सुरू आहे? आज 6वी रात्र आहे का पूर्ण दिवस लोक काम करून किंवा उन्हाचे दिवस आहेत, त्या काळात खेळाडूंना खेळायला अडचणी येतात. रात्रीच्या वेळी या चांगल्या स्पर्धेचं नियोजन करण्यात आलेलं आहे. मी आयोजकांचं खरोखरच अभिनंदन करतो आहे की एवढ्या ग्रामीण भागामध्ये एवढं चांगलं मैदान बनवून सगळे लाईटची व्यवस्था करून अगदी शहरातले स्टेडियम असतात तशा प्रकारचं स्टेडियम बनवून इथे खेळाडूंच्या कलागुणांना वाव देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. आणि नक्कीच खात्री वाटते की याच्यातनंच अनेक खेळाडू पुढे देशाच्या किंवा आंतरराष्ट्रीय दर्जाला खेळाडू तयार होतील, हा विश्वास या आजच्या कार्यक्रमानिमित्त वाटतो आहे. पुन्हा एकदा आयोजकांचं अभिनंदन करतो की खूप चांगलं नियोजन केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे. की 1,25,000 रुपये पहिलं बक्षीस, म्हणजे एवढी मोठी रक्कम, दुसरं तिसरं बक्षीसही मोठीच आहेत. तर या आयोजकांना पुढच्या कार्यक्रमासाठी आणखीन खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेब, खऱ्या अर्थाने आपण इथे उपस्थित झाला त्याबद्दल नक्कीच या बाबा ग्रुपच्या वतीनं आपलं मनपूर्वक विशेष आभार. साहेबांनी एक अमूल्य वेळ आपल्या या स्पर्धेसाठी दिला आणि आज ते आपल्यातून आता रजा घेत आहेत. परंतु अगदी थोडं का होईना आमच्या या स्पर्धेसाठी त्यांनी वेळ उपस्थित दाखवली, त्याबद्दल आमच्या बाबा ग्रुपच्या वतीने त्यांचा पुन्हा एकदा विशेष आभार. आपला अमूल्य वेळ या स्पर्धेला दिल्यानंतर आदरणीय निलेश सांबरे साहेब आपल्यातून रजा घेत आहेत. त्यांचे चिरंजीव जे जिजाऊ संघटनेचे कार्याध्यक्ष देखील आहेत धीरज सांबरे साहेब, ते देखील रजा घेत असताना थँक्यू सो मच साहेब, आपण या ठिकाणी आलात आणि खऱ्या अर्थानं आपण या स्पर्धेची शोभा वाढवलीत, त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं आपले शतशः आभार. आणि आता पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होत आहे. दुसऱ्या षटकाला सुरुवात केली ऋतिक दिवाने या गोलंदाजानं. एक महत्त्वाचा अष्टपैलू खेळाडू आहे. पहिल्या बॉलवर 2 धावा आलेल्या आहेत. धावसंख्या 17, एका विकेटच्या मोबदल्यात. प्रथम बॅटिंग करत असताना SP11 सुपोंडे संघ. स्ट्रायकिंग एंडला निलेश धापसी 3 धावांवर खेळतोय. 2 चेंडूंचा सामना केलाय. रुपेशने एक बॉल फेस केलाय. 4 धावा त्याने बनवल्यात.
हो, जबरदस्त बॉल, चांगला वेग होता आणि थोडासा एक्स्ट्रा बाउन्स या बॉलमध्ये, स्लाइटली पुढे टाकलेला बॉल होता हा. फुलर लेनचा बॉल होता आणि त्याला ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न, थोडी मुवमेंट देखील पाहायला मिळाली. ऋतिक दिवाने एक ट्रम्प कार्ड खेळाडू म्हणून त्याच्याकडे नेहमीच पाहिलं गेलेलं आहे. हो, सबमरीन डिलिव्हरी, ह्या वेळेला बाउन्स फारच कमी राहिला आहे. या खेळपट्टीचं हे चरित्र आहे, थोडंसं विचित्र आहे परंतु हे चरित्र राहिलेलं आहे. काही चेंडू खाली राहत आहेत, काही चेंडू एकाएकी उसळत आहेत आणि त्यामुळे देखील बऱ्याचदा फलंदाजांची भंबेरी उडते. पण असं असलं तरी देखील फलंदाजांनी बऱ्यापैकी कामगिरी केली आहे. वर्चस्व एक प्रकारे फलंदाजांचं राहिलं या स्पर्धेमध्ये. काही हाय स्कोरिंग सामने आपण बघितलेत आणि आता मात्र लॉफ्टेड शॉट, उंची अधिकची लाभली, लांबी मिळेल का, फिल्डर जज करतोय मात्र त्याच्या वाक्या बाहेर, बॉल सीमा पार, षटकार. ओव्हरपिच बॉल होता आणि त्याच्यावर हार, आकाशाला गवसणी घातली होती. एक वेळेला असं वाटलं की कदाचित बॉल सीमारेषेच्या बाहेर जाणार नाही कारण उंची अधिकची लाभली आहे, परंतु जेवढी जास्त उंची तेवढंच जास्त अंतर देखील लाभलं आणि षटकार आला आहे. धावसंख्या 23. पुढचा बॉल, या वेळेला बघा हा बॉल जास्त उसळलाय, कट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटच्या वरून निघून गेलाय. विकेट किपरचा सरळ वेध घेत असताना येतोय डॉट बॉल. चांगलं बॅटल या षटकामध्ये पाहायला मिळतंय. एक षटकार देखील आलाय परंतु 3 निर्धाव चेंडू देखील ऋतिकनं टाकलेत. धावसंख्या 23 या आकड्यावर स्थिरावलेली आहे. शेवटचा बॉल बाकी आहे दुसऱ्या षटकातील. यानंतर स्वराज 11 टिंभवली आणि त्यांच्या विरोधात धर्मवीर कसारा. दोन्ही संघ सज्ज राहायचं आहे. आपण हो, जबरदस्त गोलंदाजी, आणखी एक निर्धाव चेंडू आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या 1-23. शेड्यूलमध्ये थोडंसं चेंज आहे. धानीव संघाला आपण पुढच्या मॅचमध्ये ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. धानीव विरुद्ध कसारा अशी पुढची मॅच असेल. धानीव संघ खेळणार आहे, अर्थातच विश्वनाथ जाधव आपल्याला ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. एक अतिशय ग्रेट ऑलराऊंडर या टेनिस क्रिकेट विश्वातील विश्वनाथ जाधव असेल, जय विश्वकर्मा आहे, अतिशय नामवंत खेळाडू आहेत धानीव संघाचे, गावदेवी धानीव. परंतु धर्मवीर कसारा देखील एक चांगला संघ आहे. नवीन षटकाला सुरुवात होत आहे. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होतोय दीपेश. रुपेश ऑन स्ट्राईक. पहिलाच बॉल लाखो टप्प्याचा, खूप जास्त बाहेर देखील टाकलाय आणि वाईटचा इशारा पंचांकडून आलाय. 1 फॉर दी ओव्हरचा देखील इशारा. बाउन्सरचा वापर केला परंतु योग्य बाउन्सर तिथे हाताळलेला नाहीये. खूप जास्त दूरवर टाकलेला बॉल होता. अवांतर धाव खर्च करण्यात आली आहे. धावसंख्या 24 म्हणजेच एक्झॅक्ट 12 धावा प्रति षटक सध्या धावगती आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला बिगिट, फेकलाय बॉल डीप मिड विकेट, बाउंड्री लाईनच्या बाहेर, उत्तुंग षटकार. लेंथ बॉल होता. त्याने चौकार खेळला होता आणि आता हा दुसरा बॉल फेस करत असताना षटकार ठोकलाय. आता मात्र वेगात बदल केलाय आणि जास्तच पुढे टाकलेला बॉल होता. बॅटची आतली कडा, मागे बॉल निघून गेलाय. शॉर्ट फाईन लेगला चांगलं क्षेत्ररक्षण, धाव येथे मिळत नाहीये. धावसंख्या 30. ओव्हर नंबर 3चा खेळ सुरू असताना चांगल्या स्थितीमध्ये सध्या तरी सुपोंडे संघ पाहायला मिळतोय. टॉस गमावल्यानंतर प्रथम बॅटिंग करत असताना या मॅचमध्ये. हो, थोडासा टप्प्याचा बॉल होता, बीट केलंय बॅटरला परंतु लाईन चुकीची आहे. हा दुसरा वाईट बॉल या षटकातील. काहीशी दिशाहीन गोलंदाजी. फलंदाजापासून थोडा चेंडू दूर टाकण्याचा प्रयत्न. एक बॉल स्लॉटमध्ये पडला होता, त्याच्यावर षटकार आला. पुन्हा एकदा उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर टाकलाय आणि हा देखील वाईड आहे.
पंचांसाठी एक्सरसाइज. एकनाथ डगळे मुख्य पंचांच्या भूमिकेत. यस, क्या बात आहे. आणि ते देखील आज ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील आपल्याला कसारा संघाकडून. या वेळेला उडवलाय बॉल. स्वीपर कव्हरला फिल्डर आहे. बॉल खाली, जबरदस्त कॅच, अप्रतिम, आणि फलंदाज बाद. अतिशय सुंदर कॅच. डीप कव्हरला फिल्डर तेथे उपस्थित होता आणि उसळता बॉल होता. बॅकफुटला जात असताना जोरदार प्रहार केला होता, परंतु फिल्डरला तिकडे बीट करता आलेलं नाहीये. टायमिंग देखील 100% जुळवता आलं नाही. विकेटचं पतन झालंय. दुसरा धक्का बसलाय सुपोंडे टीमला. धावसंख्या 32 असताना चौथ्या क्रमांकावर गुरुनाथ पाटील मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. रुपेश जाधवनं बाद होण्यापूर्वी 10 धावांचं योगदान दिलं. 2 बॅटर जे बाद झालेले आहेत त्यामध्ये अनिकेत पाटील, त्याने देखील 10 धावा बनवल्या होत्या. एक चौकार एक षटकार तो देखील खेळला होता आणि रुपेश जाधवने देखील तशीच कामगिरी केली आहे बाद होण्यापूर्वी. अजूनही आपण बघतोय की 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग्समध्ये. या षटकामध्ये दिशाहीन गोलंदाजी जरूर झाली आहे, परंतु आता विकेट मिळाली आहे गोलंदाज दीपेशला, त्यामुळे जरूर थोडासा आत्मविश्वास वाढला असणार. नवीन बॅटर उन्नत मैदानाच्या आतमध्ये आणि संघाच्या उन्नतीसाठी त्याला देखील चांगले प्रयत्न करावे लागणार आहेत. येस, उन्नत आलेला आहे चौथ्या क्रमांकावर. खोलात टाकलेला बॉल स्वीप करायचा होता. बॉल समोर चाललाय, तिकडे लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फेक देखील परफेक्ट आहे आणि गोलंदाजाने एष्ट्या उद्ध्वस्त केल्यात. नॉन स्ट्रायकर सेंडला फलंदाज धाव बाद. तिथे आपल्याला पाहायला मिळते सुपोंडे या टीमची प्रथम बॅटिंग करत असताना. शेवटचे 8 चेंडू शिल्लक. फटका आपण बघितला मागच्या बॉलवर. खरं तर स्क्वेअर ऑफ द विकेट ऑन साईडला स्वीप करण्याचा प्रयत्न होता. बॉल समोर निघून गेला होता आणि तिकडे दुसरी धाव मिळणं कठीण होतं. रिस्क उचलली फलंदाजांनी आणि त्याचा भुर्दंड त्यांना भोगावा लागलाय. आणखी एक नवीन बॅटर सूरज आता मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल सामना करेल उन्नत. स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न, स्लॉग स्वीप करायचा होता. खऱ्या अर्थानं एक गुडघा खाली टेकवला होता, परंतु बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क झालेला नाहीये. येतोय डॉट बॉल. याही षटकामध्ये आपण बघतोय गोलंदाज कमबॅक करतोय. दीपेशनं पहिल्या 2 बॉल्समध्ये तब्बल 9 धावा खर्च केल्या होत्या, परंतु तदनंतर चांगल्या रिदममध्ये येताना दिसतोय आणि चांगल्या लाईन लेंथवर आता चेंडू टाकतोय. धावसंख्या स्थिर आहे 3/33. षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा तोच प्रयत्न. यावेळेला मात्र बॅटची खडा घेतल्यानंतर बॉल विकेटकीपरच्या हातात. सुरेख झेल आणि फलंदाज फेल. ऋतिक मैदानाच्या आतमध्ये आलाय. स्ट्रायकिंग एंडला सूरजला आपण बघतोय. नवीन षटकाला सुरुवात करेल गोलंदाज समीर. सध्या 11च्या सरासरीनं प्रतिषटक धावा जोडल्या जात आहेत. शेवटच्या ओव्हरमध्ये किमान 2 मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न फलंदाजांचा जरूर असणार आहे. 2 मोठे जर
शॉट्स लागले तर मात्र जरूर 45 ते 50 पर्यंत देखील मजल मारली जाऊ शकते. ज्या धावसंख्येवर चांगला संघर्ष पाहायला मिळू शकतो. पहिलाच बॉल या षटकातील परफेक्ट यॉर्कर आणि त्रिफळा उद्ध्वस्त. ग्रेट स्टार्ट बाय समीर. बाय द बॉलर. परफेक्ट यॉर्कर. फलंदाजाने बॅट तर चालवली होती परंतु थोडासा उशीर झाला. बॅट खाली येण्या अगोदरच त्याचं काम तमाम झालं होतं. चेंडूने आपलं साध्य साधलं होतं कारण वेग चांगला होता या यॉर्करमध्ये. ॲब्सोल्युटली स्पॉट ऑन. पहिलाच बॉल अशा प्रकारे टाकणं हे कुठल्याही गोलंदाजासाठी सोपं नसतं परंतु समीरने ते करून दाखवलंय. आणखी एका विकेटचं पतन झालंय. 5वा धक्का बसलाय धावसंख्या 33 असताना सोपोंडे टीमला. दुसऱ्या विकेटचं जेथून पतन झालं तेथून आपण बघतोय की कुठेतरी डावाला उतरती काळा लागलेले आहे. एका पाठोपाठ एक मोठमोठे धक्के लागत चाललेले आहेत SP11 सुपोंडे संघाला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय मंगेश इन ॲट नंबर 7. ओ आल्या आल्या इम्प्रोवाइज पद्धतीनं हुक केलाय परंतु तिकडे फिल्डर आहे डीपमध्ये. जबरदस्त कॅच. आणखी एक विकेट डाऊन. फटका तर चांगला सजवला होता असं वाटत होतं परंतु डीपमध्ये फिल्डर होता त्याचं भान नव्हतं फिल्डरला. लॉंग लेग क्षेत्रामध्ये खूप चांगला झेल तिथे पाहायला मिळाला. जजमेंट फार चांगलं होतं आणि सेफ पेअर ऑफ हँड्स. बॅक टू बॅक धक्के देत असताना या शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज समीर अक्षरशः आता पडझड होताना दिसते सुपोंडे टीमची. वाताहत झालेली आहे. 33 ला 6 गडी बाद. हॅट्रिकच्या उंबरट्यावर गोलंदाज समीर. कालच्या रजनीमध्ये 2 गोलंदाजांना आपण बघितलं ज्यांनी हॅट्रिक साधल्या होत्या. वाफाळे संघाकडून सार्थक बेरेनं हॅट्रिक पूर्ण केली होती. त्याच्यानंतर राहुल पाटीलला देखील आपण हॅट्रिक घेताना बघितलं होतं. थोडासा दूर टाकलेला बॉल आणि हा लाईनच्या बाहेर आहे असं पंचांचं मत आलंय. इट्स अ वाईट बॉल. अवांतर धावसंख्या पुढे सरसावत असताना 34 या आकड्यावर. फक्त 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यानंतर स्वराज 11 धानीव आणि धर्मवीर कसारा या 2 संघांदरम्यान मॅच. अक्रॉस द लाईन बॉल तटवलाय स्क्वेअर लेग पंचांच्या उजव्या बाजूला. पाठीमागे बॉल चाललाय तिकडे फिल्डर उपस्थित आहे. फक्त 1 धाव मिळेल. सिंगल डबलने गोलंदाजाला जास्त काही प्रॉब्लेम नसेल कारण शेवटचं षटक आहे. मोठ्या फटक्यांसाठी फलंदाज प्रयत्नशील दिसत आहेत खरे परंतु आत्तापर्यंत खूप चांगली गोलंदाजी समीरची आपल्याला पाहायला मिळाली आहे. फलंदाजांना जखडून ठेवलंय आणि विकेट देखील त्याने प्राप्त केलेले आहेत. पुढचा बॉल सामना करेल ऋतिक. यावेळेला समोर उडवलाय. बॉल हवेत आहे. झेलची शक्यता. फिल्डर बॉल खाली परंतु कॅच ड्रॉप. अगदी कॅज्युअल अप्रोच तिथे पाहायला मिळाला फिल्डरचा. झेल एवढा कठीण नव्हता परंतु कठीण बनवला परंतु धावचीच्या रूपात मिळेल विकेट. 2 धावा पूर्ण केल्या होत्या. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर नॉन स्ट्रायकर सेंडला धाव बाद. सुपोंडे संघाची सुरुवात चांगली होती. पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 15 धावा त्यांनी बनवल्या होत्या पण आता नाजूक अवस्था पाहायला मिळते. 7 गडी बाद झालेत आणि फक्त 37 धावा फलकावर आहेत. शेवटचे 2 बॉल्स बाकी. नवीन बॅटर रुपेश नॉन स्ट्रायकर सेंडला असेल. दिलीप ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल ओव्हर द विकेट. बॉबलांचा वापर केला होता परंतु जबरदस्त बॉल अगदी खोलात टाकलाय. अपील होतंय कॉट बिहाइंडसाठी परंतु पंचांचा स्पष्ट नकार आलाय. मात्र खूप दर्जेदार गोलंदाजी इथे. जेव्हा यॉर्कर लेंथवर टाकण्याचा प्रयत्न केलाय तेव्हा वेग देखील वाढवलाय गोलंदाज समीरनं. यॉर्कर आणि बाउन्सर हे एफर्ट बॉल असतात. जास्त तुम्हाला एफर्ट लावावे लागतात ते बॉल टाकण्यासाठी आणि ते एफर्ट बॉल इथे जरूर समीरच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आखोट टप्प्याचा आहे. कट केलाय. चांगला फटका. बॉल चाललाय डीप बॅकवर्ड पॉइंटला. वळण घेतोय. फिल्डरला हुलकावणी दिली आणि बॉल सीमारेषा पार. येतोय चौकार.
खूप चांगला फिनिशिंग टच या डावाला फलंदाजाने दिलाय. शेवटचा बॉल थोडी जागा देखील बनवली होती, पण पावलांचा वापर केला आणि अखेर बॅकफुटला जात असताना हा जोरदार कट शॉट खेळलाय. फिल्डरला चान्स नव्हता खरं तर, कारण बॉल भरपूर टर्न झाला आउटफील्डमध्ये आणि 4 धावा मिळाल्या. एकूण धावसंख्या 7 बाद 41. सोपोंडे संघाची इनिंग समाप्त झाली आहे. 42 धावांचं टार्गेट आहे सामना जिंकण्याकरिता मोरेश्वर एंटरप्राइजेस शिवम स्पोर्ट्स गेअरची टीम समोर. 42 टू विन. नेक्स्ट मॅच स्वराज 11 गावदेवी धानिव आणि त्यांच्या विरोधात धर्मवीर कसारा. चला दोन्ही संघांचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये यायचं आहे टॉस करिता. वेलकम बैक. एक बार फिर से आप सभी का हार्दिक स्वागत है बाबा ट्रॉफी 2026 में. आज की रात इस टूर्नामेंट की फैसले की रात है. कौन बनेगा विजेता जानने के लिए हर कोई बेताब है, लेकिन उससे पहले भी काफ़ी सारा क्रिकेट बचा हुआ है, काफ़ी सारे मैचेस होने वाले हैं. फिलहाल आज का पहला मैच गिरसे और सुपुंडे के बीच में, जहां पर गिरसे टीम के सामने चुनौती रखी गई है 42 रनों की. सुपुंडे टीम द्वारा पहले बैटिंग करते हुए 41 स्कोरबोर्ड पर लगा दिए हैं. एक ऐसा टोटल है जहां पर निश्चित रूप से गेंदबाज अच्छा कार्य यदि करते हैं तो मैच जीता जा सकता है. फाइटिंग टोटल है. मोर देन 10 रन्स पर ओवर आस्किंग रन रेट पारी की शुरुआत से रहेगा, तो थोड़ा बहुत दबाव बल्लेबाजों पर हो सकता है. यदि शुरुआत में गेंदबाज विकेट चटकाने में कामयाब हो जाते हैं, और ख़ासतौर पर पहले ओवर में जो पावर प्ले का ओवर है इसमें कम रन्स खर्च करते हैं 10 के नीचे, तो फिर निश्चित रूप से मुश्किल रहेगा ये लक्ष्य गेर से टीम के लिए. लेकिन बल्लेबाज चाहेंगे कि पावर प्ले में धुआंधार शुरुआत की जाए. सलामी बल्लेबाज संदीप और उनके साथ अजय. संदीप दीवाने एक बहुत ही अनुभवी खिलाड़ी है और तकनीकी दृष्टि से काफ़ी सक्षम माने जाते हैं. पहला ओवर लेकर नीलेश. संदीप के लिए पहली गेंद ऑफ स्टंप के काफ़ी बाहर जाने दिया क्योंकि वाइड है. दिशा इन गेंद के साथ शुरुआत. अनुशासन दिखाना पड़ेगा गेंदबाजों को. अतिरिक्त रन जब खर्च किया जाता है तो फिर गेंदबाज की एनर्जी भी उसमें खर्च हो जाती है. एक और गेंद आपको डालनी पड़ती है. ऐसे में बल्लेबाजी करने वाली टीम का ही फायदा है. इस बार फ्रंट फुट पर आकर लॉफ्ट किया है. मिस टाइम स्ट्रोक. कवर में खिलाड़ी गेंद के नीचे और कोई गलती नहीं. बहुत ही सुंदर कैच. सर्कल के बाहर निकले फील्डर और बहुत ही शानदार तरीके से जज करते हुए कैच लपका है. 0 का चश्मा पहनकर संदीप दीवाने आउट. था गेंदबाज नीलेश द्वारा. गेंद को उन्होंने आगे पिच कराया था. ऑफ स्टंप के बाहर रखी हुई गेंद फ्रंट फुट पर ज़रूर चले गए थे.
लेकिन थोड़ा दूर से ही खेल बैठे थे और टाइम नहीं कर पाए, बल्ले के बीचों बीच लेना चाहते थे, वहाँ पर ले नहीं पाए। और इतनी ऊंची जब गेंद जाएगी तो फिर फील्डर के पास समय रहता है। और काबिल तारीफ कैच वहाँ पर, अच्छी शुरुआत। यस, बाबा ग्रुपचे सदस्य रोहन खापरे ज्यांचा आज वाढदिवस आहे त्यांचं देखील शुभागमन झालंय. वाढदिवसाच्या लक्ष शुभेच्छा रोहन खापरे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना पण त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांचा आज वाढदिवस आहे, तो वाढदिवस देखील इथे सेलिब्रेशन केला जाईल. बहुत अच्छी शुरुआत सुपोंडे टीम के लिए। अर्ली ब्रेक थ्रू प्राप्त कर लिया है गेंदबाज नीलेश ने। नए बैटर आए हैं दीपेश। वो गेंद हवा में, लेकिन फील्डर को बीट किया है डीप कवर में। वहां पर अच्छा एफर्ट फील्डर का, एक तरह से लॉस्ट कर गए थे आखिरकार गेंद को, लेकिन उठाकर थ्रो किया। तब तक काफी समय बल्लेबाजों के पास। 3 रन कंप्लीट। अच्छा शॉट था ये, बैकफुट कवर ड्राइव, सर्कल के अंदर डाइव लगाकर कैच करने का प्रयास था, लेकिन डीप में भी देखिए काफी मशक्कत करनी पड़ी वहां पर फील्डर को। एक समय के लिए उनको लगा कि शायद गेंद बाउंड्री के बाहर निकल गई है, लेकिन फिर देखा कि बाउंड्री के अंदर ही है। स्कोर आगे बढ़ता हुआ 4 रन 1 विकेट के नुकसान पर। 42 रनों का पीछा करती हुई टीम मोरेश्वर एंटरप्राइजेस शिवम स्पोर्ट्स गिर से। एक और अच्छा शॉट, लेकिन इस बार बहुत ही उम्दा फील्डिंग। मिड ऑफ के खिलाड़ी बहुत ही सतर्क, वहां पर जरूर कुछ रन्स बचाए अपनी टीम के लिए, केवल 1 रन। सुपोंडे टीम के लिए हार्दिक शुभकामनाएं आती हुई। नीलेश कनको से, ब्राह्मण गांव से उन्होंने अपनी शुभकामनाएं भेजी है, उनका भी हार्दिक स्वागत हम करते हैं। सभी दर्शकों का हार्दिक स्वागत है। अगली गेंद दाहिने से राउंड द विकेट, और इस बार पीछे की तरफ खेल दिया है, वाइडिश फाइन लेग बाउंड्री के बाहर। शानदार चौका, रचनात्मक शॉट, ऑफ स्टंप के बाहर चले गए। इंप्रोवाइज तरीके से इस गेंद को दिशा दिखाई है। जबरदस्त स्ट्रोक दीपेश के बैट से, महत्वपूर्ण बाउंड्री। स्कोर आगे बढ़ता हुआ 9 रन 1 विकेट के नुकसान पर। जोखिम रहता है इस तरह के शॉट्स में, लेकिन थोड़ा बहुत जोखिम तो आपको उठाना पड़ेगा। 4-4 ओवर का मैच है। फिर से घुमा दिया है और फिर से वेकेंट एरिया में, अब की बार 6 रन, फ्लैट 6। खेला हुआ ये स्ट्रोक था, ये देखिए ऑफ स्टंप के पहले ही बाहर निकल गए थे और शॉट बनाया उन्होंने। गेंद जरूर थोड़ी सी आगे रखी हुई थी, लेकिन क्रीज में डीप चले गए थे और बल्ले के बीचों बीच लेकर गेंद को घुमाया उन्होंने। बिहाइंड स्क्वायर ऑन साइड में शानदार छक्का। स्कोर बढ़ता हुआ 15 रन। अभी भी पहले ओवर का खेल चल रहा है। इस बार स्विच की कोशिश, अब इसकी कितनी आवश्यकता है, यह सवाल जरूर अपने आप से पूछेंगे बैटर, क्योंकि इस बार कनेक्ट नहीं कर पाए। डॉट डिलीवरी और इसके साथ ही पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। बढ़िया शुरुआत गिर से टीम के लिए। जरूर पहला विकेट जल्दी गिरा, लेकिन स्कोर काफ़ी अच्छा है। 15 रन बने हैं और एग्जैक्ट यही स्कोर पावर प्ले में बनाया था सुपोंडे टीम ने भी। उन्होंने भी अपना 1 विकेट गंवाया था, लेकिन उसके बाद खासतौर पर दूसरे और तीसरे ओवर में और आखिरी ओवर में भी गेंदबाजों का ही दबदबा रहा। हमारे सभी दर्शकों से रिक्वेस्ट है कि मेन गेट के सामने गाड़ियां पार्क ना करें। प्रेक्षकांना नम्रतेची विनंती आहे की आपण आपल्या गाड्या ज्या आहेत त्या पार्किंग झोनमध्येच पार्क करायच्या आहेत। समीकरण 18 गेंदे और जीतने के लिए 27 रन। आवश्यक रन रेट में थोड़ी सी गिरावट आती हुई, जो पारी की शुरुआत में 10 के ऊपर था, 10.50 रन प्रति ओवर का था, लेकिन अब 9 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की आवश्यकता है। सटीकता चाहिए गेंदबाजी में यदि इस मैच को जीतना है तो सुपोंडे टीम को।
गलतियों से बचना होगा बॉलर्स को। स्ट्राइक इस समय अजय के पास, एक पर बैटिंग करते हुए अनिकेत पाटिल कैप्टन आक्रमण पर। बेहतरीन शॉट, शॉट हम पुल, पावरफुल और सक्सेसफुल, 6 रन। बाउंस की अपेक्षा कर रहे थे बल्लेबाज, उतना ही बाउंस था, कंफर्टेबल हाइट पर आई थी और लेंथ को जल्दी ताड़ते हुए बहुत ही आकर्षक पुल शॉट। फिर से पुल किया है, इस बार थोड़ा सामने की दिशा में, वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर, एक और छक्का। लाजवाब बैटिंग करते हुए अजय, ये तो काफी शॉर्ट ऑफ लेंथ गेंद थी और लॉन्ग ऑन मिड विकेट के बीच का जो इलाका है, सही मायनों में काउ कॉर्नर, उस फील्डर के ऊपर से आउट ऑफ द पार्क भेज दिया गेंद को। लगातार 2 छक्के और कहीं ना कहीं अब कहा जा सकता है कि जीत की तरफ अग्रेसर है गिर से टीम। स्कोर इस समय 27 रन, 1 विकेट के नुकसान पर केवल 8 गेंदों का खेल समाप्त हुआ है। समीकरण काफी आसान हो चला है, 16 गेंदें बची है, केवल 15 रनों की आवश्यकता। स्थिति काफी मजबूत फिलहाल मोरेश्वर एंटरप्राइजेस शिवम स्पोर्ट्स गिर से टीम की। हालांकि स्थिति में बदलाव होने में ज्यादा वक्त लगता नहीं है क्रिकेट के खेल में, और कई बार हम देख चुके हैं खासतौर पर ग्रामीण टेनिस क्रिकेट के खेल में कि लेस देन रन बॉल इक्वेशन होने के बावजूद भी गेंदबाजों ने पलटवार करते हुए मैचेस जिताए अपनी टीम को। हेलीकॉप्टर सामने और बिल्कुल सुरक्षित एरिया में, डाउन द ग्राउंड, 6 रन और लगातार तीसरा सिक्सर। अजय ऑन फायर। की थी पावर प्ले में तो उनके ऊपर भी आक्रमण किया गया था, 15 रन खर्च किए थे उन्होंने, लेकिन जो रन दिए हैं वो सूद समेत वसूलते हुए लगातार 3 बड़े हिट्स और एक से बढ़कर एक। अब तो केवल औपचारिकताएं नजर आ रही है इस मैच में, जिस तरह से अजय खेल रहे हैं उसको देखते हुए। 33 रन संख्या हो चुकी है। लीजिए फिर से हवाई फायर किया है और ये भी जाएगी मैदान के बाहर, 4 में 4। से मैच को एक तरफा करते हुए बल्लेबाज अजय पांड्रे इस बार भी जबरदस्त पोजीशन में आकर खेले थे। 3 रन मात्र चाहिए जीतने के लिए, 14 गेंदों का खेल शेष है। अब सुपोंडे के समर्थक सोच रहे होंगे कि कहीं ना कहीं उनके बल्लेबाजों ने बहुत कम रन बनाए, हालांकि 40+ इतना बुरा टोटल नहीं था। एक और हवाई फायर, यह भी गेंद मैदान के बाहर। 5 गेंदों में लगातार 5 छक्के और मैच फिनिश कर दिया है, काम तमाम कर दिया है बल्लेबाज अजय पांड्रे ने। 6 गेंदों में नाबाद 31 रनों की शानदार पारी, मैच को जीत लिया है मोरेश्वर एंटरप्राइजेस शिवम स्पोर्ट्स गिर से टीम ने। कॉन्ग्रेचुलेशंस। छक्के भी देखने को मिल सकते थे, लेकिन टोटल काफ़ी छोटा रहा और काफ़ी आसानी के साथ 9 विकेटों से 13 गेंदें शेष रहते हुए गिर से टीम ने यह मुकाबला अपने नाम कर लिया है। इस मैच के मैन ऑफ द मैच अजय पांड्रे, एक सफलता प्राप्त की और खास तौर पर बल्लेबाजी, 5 गेंदों पर लगातार 5 छक्के जड़े उन्होंने। 6 गेंदों में नाबाद 31 रनों की पारी। ये मैच समरी आपके स्क्रीन पर। सुपोंडे टीम ने 41 बनाए थे 7 विकेटों के नुकसान पर। अच्छी शुरुआत थी उनकी, पावर प्ले में 15 रन आए थे, लेकिन उसके बाद खासतौर पर अनिकेत और रुपेश के आउट होने के बाद पारी लड़खड़ा सी गई। 2 विकेट समीर के खाते में, 2 विकेट दीपेश ने चटकाए, 1 विकेट अजय के खाते में। और जवाब में देखिए केवल 1.5 ओवर्स में 45 रन केवल 1 विकेट के नुकसान पर बहुत ही आसानी के साथ इस मैच को जीता है गिर से टीम ने। मैन ऑफ द मैच खिलाड़ी अजय पांड्रे,
आपसे रिक्वेस्ट है, आपको मंच पर आना है। जाऊयात आपण व्यासपीठावर, तिकडे सामनावीराचे पुरस्कार दिले जातील अजय पांढरेला. इट्स ओ टू यू संदीप पाटील सर. रोहन खापरे यांच्या शुभाशय आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देत आहोत, ज्यांचा आज वाढदिवस आहे. अजय पांढरे एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू आणि त्याच्याच माध्यमातून एक अप्रतिम खेळ आणि त्याच अप्रतिम खेळाच्या माध्यमातून त्याने सर्वांची मनं जिंकण्याचं काम केलं. काय म्हणशील अजय, एकंदरीत काय म्हणशील, या स्पर्धेमध्ये आला, तुझ्या संघाला वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आणि त्याच मॅचमध्ये तुझ्याकडनं एक अतिशय जबरदस्त अष्टपैलू परफॉर्मन्स झाला. सर काय नाही, डोक्यात असं काय नव्हतं, बॉल येईल तसा खेळणारच होतो. आणि माईकमध्ये कमी बोलतो परंतु बॅटने जास्त बोलतो, कारण त्याच्या बॅटमध्ये आपण पाहिलं 5 बॉलमध्ये 5 षटकार. पुढच्या मॅचसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत स्वराज 11 गावदेवी धानिव आणि विपक्षामध्ये धर्मवीर कसारा हा पुढचा सामना असेल. धानिव टीम आपला कॅप्टन उपस्थित करा चला. विश्वनाथ जाधव आणि कंपनी इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल पुढच्या सामन्यामध्ये. आज ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे या क्रिकेटच्या मैदानावरती खेळताना पाहायला मिळतील. आज या स्पर्धेची अंतिम रजनी भारतीय जनता पार्टीचे एक ज्येष्ठ नेते आणि कपिलजी पाटील साहेबांच्या अगदी सर्व अनुयायी म्हणून आपण ज्यांच्याकडे पाहतो असे सन्माननीय भास्कर शेठ जाधव साहेबांचा या ठिकाणी शुभाग मिळत आहे. त्यांच्या सोबतीने याच परिसराचे भाग्य विधाते भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष दीपकजी बोंबे साहेब देखील उपस्थित होत आहेत. त्यांच्या समवेत रामजी जागरे साहेब उपस्थित होते. त्यांच्या समेत निलेशजी पाटील साहेब उपस्थित. सर्व अतिथींचं, सर्व मान्यवर पाहुण्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, सुस्वागतम.
आज अंतिम रात्र या स्पर्धेचे आणि अनेक मान्यवर या स्पर्धेमध्ये उपस्थित होतात. त्याचमध्ये आपण पाहतोय कपेशजी पाटील साहेबांच्या अगदी जवळचे अनुयायी, भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्याचे अतिशय ज्येष्ठ नेते भास्कर शेठ जाधव साहेबांच्या या ठिकाणी शुभागमन झालं आहे. त्यांच्या समेत याच परिसरातील एक दमदार नेतृत्व शहापूर तालुक्याचे सन्माननीय दीपकजी बोंबे साहेब, भारतीय जनता पार्टी दक्षिण मंडळाचे विद्यमान अध्यक्ष आहेत, निलेशजी पाटील साहेब आणि त्यांच्या समेत आपण पाहतो या ठिकाणी सर्वच अतिथीगण उपस्थित आहेत. सर्व थोड्याच वेळामध्ये आपण सामना देखील सुरू करणार आहोत, परंतु आमचे अतिथीगण या ठिकाणी उपस्थित झालेत. भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय भास्कर शेठ जाधव साहेबांचं शुभागमन झालंय. त्यांचं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, सुस्वागतम. यानंतरचा सामना असेल धर्मवीर कसार विपक्षामध्ये स्वराज 11 गावदेवी धाणीव, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण त्वरित उपस्थित राहा. या ठिकाणी टॉस आपण कंप्लीट करणार आहोत आमच्या मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते. स्वराज 11 गावदेवी धाणीव संघ कॅप्टन आपला त्वरित उपस्थित करा. मैदान थांबलेलं आहे, तुमच्या संघाची इथे प्रतीक्षा सर्वांनाच आहे. चला कॅप्टन उपस्थित होत आहेत. धर्मवीर कसार संघ, चला आपला कॅप्टन उपस्थित करा. चला बोथ टीम्स कॅप्टन्स आपण या टॉस या ठिकाणी आपण कंप्लीट करत आहोत. टीम धर्मवीर कसारा आणि त्यांच्या विपक्षामध्ये स्वराज 11 गावदेवी धाणीव या दोन संघांमध्ये टॉस केला जाईल. चला टीम धाणीव टीम आपला कॅप्टन उपस्थित करा. बी फास्ट, जास्त वेळ आपण खर्च करताय. जेव्हा मोठ्या संघांची नाव नोंदणी होत असते त्यावेळेला मग कधी कधी काहीसा उलटफेर होत असतो, काही संघाचे खेळाडू अनुपस्थित असतात. त्याच अनुषंगाने आज टेंबिवली संघ उपस्थित होऊ शकला नाही. त्यांच्या जागी आज आपण स्वराज 11 या नावाने गावदेवी धाणीव संघ खेळताना पाहायला मिळेल. आणि त्यांच्या विपक्षामध्ये आवाज बिनार संघ होता, आवाज बिनार संघ देखील उपस्थित राहू शकला नाही. त्यांच्या अनुपस्थितीमध्ये धर्मवीर कसारा या दोन संघांमध्ये आपण हा टॉस इथे करणार आहोत. तर मी विनंती करेन सन्माननीय अतिथी कक्षामध्ये उपस्थित असणाऱ्या सर्व अतिथींना आपण या आपल्या शुभास आम्ही टॉस करणार आहोत. भारतीय जनता पार्टी शहापूर तालुक्याचे विद्यमान अध्यक्ष भास्करजी जाधव साहेबांच्या शुभ हस्ते संपूर्ण अतिथीगण उपस्थित, रामजी जागरे साहेब, निलेशजी पाटील साहेब आणि दीपकजी बोंबे साहेब उपस्थित आहेत. सर्व अतिथींच्या शुभ हस्ते हा टॉस आम्ही इथे कंप्लीट करत आहोत. नाण्याच्या दोन बाजू असतील, एका बाजूला 9797 आणि या स्पर्धेचं स्लोगन बाबा चषक, ज्या चषकाची सर्वत्र चर्चा आहे. भास्करजी जाधव साहेबांच्या धर्मवीर कसारा आणि बाबा चषकचा कॉल होता, परंतु टॉस इथनं सध्या जिंकला. धर्मवीर कसारा टीमने मान्यवर पाहुण्यांना विनंती आहे की आपण दोन्ही संघांना शुभेच्छा देऊन पुन्हा एकदा
मंचावरती स्थानपन्न व्हा. चला फर्स्ट ऑफ ऑल टॉस जिंकला धर्मेंद्र कसारे टीम वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे. काय म्हणजे एकंदरीत किती एक्साइटमेंट होती या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी, कारण प्रत्येकाला हवं असं वाटणार हे मैदान होतं. प्रत्येकाने लाईव्ह टेलिकास्ट होती पाहिलेलं हे मैदान, आणि मग तिथे आज आपल्या मोठमोठ्या संघांच्या समेत आपल्या परिसरातील एक दादा संघ धर्मेंद्र कसारा संघाला एंट्री मिळते आहे. एकंदरीत काय म्हणशील जेव्हा तुम्हाला एंट्री मिळाली आणि मग इथे खेळायला आले त्याबद्दल काय म्हणशील?